रत्नागिरीबद्दल सांगायचं म्हटलं तर ही स्वातंत्र्य वीरांची स्वातंत्र्य भूमी आहे। या ठिकाणी जसं दिल्लीमध्ये महाराष्ट्रात देशामध्ये 18 पगड जातींचा हा देश आहे, तसं हे कुमठे गाव 18 पगड जातींचा आहे। आणि या ठिकाणी या आमदारानं भूमिपुत्र, अरे भूमिपुत्र काय, हे वायुपुत्र आहे। आणि या वायुपुत्राला आपण सर्वांनी ताकद देण्यासाठी मी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो। यानंतर आपले सगळ्यांचं मी कुमठेकरांचं सहर्ष स्वागत करतो। ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं की स्वातंत्र्य वीरांची भूमी आहे, ही स्वराज्याची राजधानी सातारा जिल्हा आहे। ही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली शूरवीरांची, संतवंतांची, कलावंत, विचारवंतांची, वारकऱ्यांची, धारकऱ्यांची, कष्टकऱ्यांची आणि स्वाभिमानी शिलेदारांची, निष्ठावंतांची, ज्या वेळी पवार साहेब निष्ठावंतांचं नाव घेतात त्या वेळी पवार साहेबांच्या लिस्ट मध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये शशिकांत शिंदे साहेबांचं नाव येतं। कारण का शशिकांत शिंदे साहेब मी तुम्हाला सांगतोय की ही भूमी खरंच तेवढी निष्ठेची आहे। मी असंख्य सभेमध्ये साहेब गेलो, पण माझ्या महिला माता भगिनी अनेक ठिकाणी सभा केल्या। मी मान तालुक्याचा, खटाव तालुक्याचा आहे, पण जेवढ्या महिला इथं आल्या तेवढ्या महिला कुठं जेवढ्या नेत्यावर प्रेम करणार आहेत। अनेक लाडकी बहीण आली, अनेक गोष्टी आल्या, पण आमच्या महिलेला कळालंय साहेब आता महालक्ष्मी योजना येणार आहे आणि माझ्या अकाउंटला 3000 रुपये येणार आहेत, हे माझ्या महिलेला माहित आहे। आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं सरकार आणायचं आहे। सर माझ्यासारखा कलाकार मोठा झाला याचं कारण एकच आहे, कुमठे नगरीतला एक शिक्षक जितेंद्र जगदाळे सरांसारख्या सरांनी मला माईक हातात दिला आणि माझ्यासारखा कलाकार मोठा केला, म्हणून सर एवढ्या ताकदीने मी बोलायला उभा आहे। त्या जगदाळे सरांचं इथे येण्याला त्यांना बंदी आहे, पण मी त्यांचे आभार आणि ऋणी मानतो आणि मी जगदाळे सरांसाठी एक जोरदार टाळी वाजवा असं आपल्याला विनंती करतो। स्वाभिमानाने निष्ठेने तालुका सज्ज आहे आणि स्वाभिमाना आता महाराष्ट्राने साहेब शशिकांत शिंदे साहेब ठरवलंय, वारं फिरलंय आणि तुतारीनं महाराष्ट्राला घेरलंय, हे लक्षात असू द्या। पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी सभा काल आपल्या कोरेगावच्या भूमीमध्ये झाली मंडळी, एक लक्षात असू द्या। आता कोरेगावकरांनी ठरवलंय, सातारा कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाने ठरवलंय शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं सरकार आणायचं आहे आणि 84 वर्षाच्या योद्ध्याला सहकार्य करायचं आहे आणि माझ्या माता भगिनी मौलींनी ठरवलंय। मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि सन्मान सोहळ्याला सुरुवात करतो। आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार माजी जलसंपदा मंत्री यांना सन्मानित करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। सर्व तरुण मित्रांना या साईडला उभे व्यासपीठावरती आहेत, शिवाजी, बबलू, त्याचबरोबर संकेत बोराटे, केदार पवार, सर्व तरुण मित्र, अमित जगदाळे, शिवेंद्र, शिवराज जगदाळे, जास्मिन मुलानी, आसिफ मुलानी, कुणाचं नाव घ्यायला लावू नका, मयूर या पुढे या, अमित, प्रशांत। आता तरुणांनी सुद्धा ठरवलंय त्यांच्या हाताला जर रोजगार प्राप्त करून देणार असेल तर ती महाविकास आघाडी देणार आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळणार आहे, माझी महिला सर्वांना उभा राहणार आहे आणि त्याच पद्धतीने माझ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जर पाणी आणायचं असेल तर सरकार कुणी उभा केला हे कुणाला सांगायची गरज नाही। कृषी प्रधान भारत देशाचे कृषी मंत्री पवार साहेब असताना देशातली सर्वात मोठी कर्जमाफी झाली। यानंतर जनता जनार्दनाला संबोधित करण्यासाठी मी विनंती करेन रामजी जगदाळे यांना की आपण जनता जनार्दनाला संबोधित करावं। उपस्थित सर्व कोरेगाव पंचक्रोशीतून या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व मतदारसंघातील माझ्या बंधू आणि माता भगिनींनो, आज निवडणूक ही अंतिम टप्प्यात आलेली असून एका क्रांतिकारकाच्या भूमीमध्ये ही एक सभा या ठिकाणी होत आहे। एक आपल्यासाठी एक ऐतिहासिक आठवण या ठिकाणी राहील। आजच्या सभेच्या निमित्तानं आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला। या सभेच्या निमित्तानं आजची ही सभा ज्यासाठी आयोजित करण्यात आली होती, आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब येणाऱ्या 20 तारखेला निवडणुकीत होण्याकरता आजच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। येणारी 20 तारखेची निवडणूक
ही एक हुकुमशाही विरुद्ध असली एक विश्वासू नेतृत्वाची लढाई आहे. दिनेश आप्पा, तुमचं भाषण अख्ख्या तालुक्यात गाजत आहे. तीच अवस्था आमच्या गावामध्ये सुद्धा आहे. गावातील काही ठोस कामं, सगळे कामं सांगत नाहीत, वेळ फार कमी आहे. त्यामध्ये ठोस कामं मी या ठिकाणी सांगतो. साहेबांनी राम मंदिराचं काम केलं. पहिल्यांदा गेल्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये राम मंदिराचं काम केलं. त्या ठिकाणी साहेबांनी 20 लाखाचा निधी त्या ठिकाणी दिला. गणेश मंदिराचं काम केलं. आपल्या विशीजवळ गणेश मंदिराचं काम केलं. तेथील मुस्लिम समाजाकरिता मस्जिदीचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वास नेलं. खाली गेलो आपण, हनुमान मंदिराचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वास केलं. गावामध्ये 3 अंगणवाड्या त्या ठिकाणी आल्या. या 3 अंगणवाड्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी पूर्णत्वास केलं. गावामध्ये जवळपास बोरवेल ही आपल्या गावामध्ये 4 ठिकाणी करण्यात आली. बंदिस्त ड्रेनेजचं काम केलं. अशी लाखो रुपयाचा निधी गावामध्ये आणला. सगळ्यात ठोस असं काम म्हटलं, गावामध्ये उभं केलेलं आपलं धरणाचं काम साहेबांनी आरसीएफच्या या कंपनीच्या माध्यमातून आणलेला निधी आणि आपल्या सगळ्या लोकसभागातून झालेलं धरणाचं काम, हे ठोस असं काम त्या ठिकाणी साहेबांनी पूर्णत्वास नेलं. 2 धरणं साहेबांनी आपल्या गावासाठी दिली आणि या धरणाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी वर्गाला एक पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी त्या ठिकाणी सोडवून दिलेला आहे. हे सर्व काम करत असताना मी पिंपरी चिंचवडमध्ये व्यावसायिक आहे. तिथलं एक ठोस काम या ठिकाणी सांगू इच्छितो. साहेब फक्त आपल्या मतदारसंघातला आपला मतदार आहे म्हणून काम करत नाही, तर इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी साहेबांनी एक 7 कोटीचं संकुल एक सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात आलेलं आहे. हे पिंपरी चिंचवडचं स्मारक या ठिकाणी साहेबांनी यशवंतराव चव्हाण स्मारकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी 200 विद्यार्थी विना कुठला मोबदला देता एक 200 विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, त्याचबरोबर या भागातून जे व्यवसाय करता पुण्यामध्ये गेलेले आहेत त्या लोकांकरता त्या ठिकाणी साहेबांनी 2 सांस्कृतिक हॉल त्या ठिकाणी केलेले आहेत. असा बरोबरच काम त्या ठिकाणी साहेबांनी आपल्या कोरेगाव तालुक्यातच नाही परंतु बाहेर सुद्धा साहेबांनी मोठ्या प्रमाणात कामाचं योगदान त्या ठिकाणी केलेलं आहे. हे काम करत असताना साहेबांनी कधी कोणत्याही वार्डात काम असू द्या, त्या वार्डातील मतदाराला कधी साहेबांनी फोन केला नाही. हे काम मी केलंय म्हणून हे काम करण्याकरता येणाऱ्या काळात तुम्हाला मतदान देण्याकरता बांधलेलं आहे. आपण सध्याची परिस्थिती बघतोय की परिस्थिती वेगळी आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात चाललेली राजकारणाची खिचडी आपण पाहिली. प्रत्येक नेता आपल्या फायद्यानुसार आपला निर्णय घेत होता, आपल्या फायद्यानुसार आपला पक्ष बदलत होता आणि सामान्य जनतेला तर कुठंच विश्वासात घेतलं जात नव्हतं. परंतु कोणत्याही राजकीय दबावाला भीक न घालता गेल्या 2.5 वर्षामध्ये साहेबांनी आपल्या पक्षावरती प्रेम काय असतं, आपल्या नेत्यावरची निष्ठा काय असती आणि आपल्या सामान्य जनतेबरोबरची विश्वासार्हता काय असती, ही आपण संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिली. मला अभिमान वाटतो आज या नेत्याचं काम करत असताना. हा नेता विकणारं नेतृत्व नसून एक टिकणारं नेतृत्व आहे आणि भविष्यात आपल्या सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आहे. मी माझ्या माता भगिनींना या ठिकाणी सांगू इच्छितो, नेतृत्व आपलं कसं असायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये एक आर्थिक विरोधाभासाची फळी फार मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. गरीब होत चाललाय, श्रीमंत होत चाललाय. ही जर आर्थिक विरोधाभासाची फळी आपल्याला थांबवायची असेल तर आपलं नेतृत्व सक्षम असणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळात आपल्याला चांगलं आरोग्य, चांगलं शिक्षण, त्याचबरोबर जमलेल्या माझ्या महिला माता भगिनींना एक बचत गटाच्या माध्यमातून चांगले व्यवसाय मिळणं गरजेचं आहे. माझ्या तरुण मित्रांना रोजगार मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांना व्यवसायाची संधी मिळणं गरजेचं आहे. माझ्या शेतकरी राजाला शेतमालाला भाव मिळणं गरजेचं आहे आणि हे सर्व करण्याची ताकद फक्त माझ्या आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्यामध्ये आहे. मी साहेब गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो, गावामध्ये मोठं एक ठोस असं काम, बंधाऱ्याचं काम दोन्ही साहेबांच्या माध्यमातून झालं. साहेब आमच्या गावामध्ये एक सुशोभीकरणाचं कामही सामान्य जनतेच्या नदीपात्राचं, तेलंगणा नदीपात्राचं भाग्य आमच्या गावाला लाभलेलं आहे. या सुशोभीकरणाचं काम सुद्धा आपल्याच माध्यमातून व्हावं ही विनंती या ठिकाणी करतो. त्याचबरोबर माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना मी या ठिकाणी विनंती करतो, येणाऱ्या काळात आपल्या साहेबांच्या वरती असलेलं प्रेम हे तुतारी वाजणाऱ्या माणसावरील बटन दाबून आपण या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आणि तुम्ही बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला तर मला विश्वास आहे की 20 तारखेला तुतारी वाजणाऱ्या माणसासमोरील बटन दाबून आपलं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त करणार. साहेब मी जवळपास आठवड्यावर या सामान्य जनतेच्या मनातली एक भावना या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. मी शशिकांत जयवंतराव शिंदे अशी शपथ घेतो की हे वाक्य आणि शब्द ऐकण्यासाठी सर्वसामान्य जनता
ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंडळी. यानंतर या नगरीच्या आणि सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या जिल्हा अध्यक्षा संजनाताई जगदाळे बोलताय. जोरदार टाळीने त्यांचं स्वागत करूया. मनापासून सरशाचं स्वागत करतो. त्यांना विनंती देतो की आपण संबोधित करावं. साहेबांच्या लाडक्या बहिणींचा आवाज मोठ्याने यायला पाहिजे. रामकृष्ण हरी. साहेबांच्या प्रती सगळ्यांनी हात वर करून टाळ्यांचा गजर. होऊन घातलेल्या 20 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीत
स्वाभिमानी निष्ठा आणि निष्ठेचं उदाहरण म्हणून शिवसेनेपासून चालू झालं आणि तीच शिवसेना अभिमानानं उभा करण्याचं काम आमच्या आप्पांनी केलं. आप्पा साहेबांनी सुद्धा महालक्ष्मीच्या चरणापासून प्रचाराची सुरुवात केली आणि उदे आंबे उदे म्हणत महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची वाट चालू झाली आणि मशाल स्वाभिमानानं उभा राहिली. त्याच मशालीचा अभिमान घेऊन स्वाभिमान घेऊन त्याच निष्ठावंत शिवसेनेचे दिनेश आप्पा बलगे बोलतायत. जोरदार टाळी. तुमच्या ग्रामदेवत श्री ज्योतिबा कोरेगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय शशिकांत शिंदे, आदरणीय व्यासपीठ व समोर जमलेले निष्ठावंत बंधू आणि भगिनींनो, खरं सांगायचं म्हणलं तर शिंदे साहेब मागचे 24 वर्ष आम्हाला आहेत, परंतु एखाद्या मोठ्या संस्थेबद्दल किंवा ती संस्था चालवणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल इतके अवमानजन्य शब्द कधीही वापरत नाहीत. मित्रांनो, सगळ्यांनी लक्षात घ्या, कोरेगाव डीपी भोसले कॉलेज सारखी हजारो कॉलेज असणारी किंवा हजारो लोक तिथं काम करत असणारी, हजारो लोकांच्या उपजीविकेचं साधन असणारी, लाखो विद्यार्थी तिथे शिकून सवरून मोठी झालेली अशा रयत शिक्षण संस्थेला नावं ठेवायचं त्यांच्या इतके वटवृक्षाप्रमाणे जपलेल्या आदरणीय शरद पवार साहेब यांनी जी संस्था इतक्या नावावर उभा लागली त्या संस्थेवर शरद पवार साहेबांच्यावर अर्वाच्य बोलायचं इतकं मोठं झालं तुम्ही. काही भाषेला 24 वर्षात शिंदे साहेबांनी एक शब्द अर्वाच्य कोणाच्या विरुद्ध बोलला असता तर बोला, परंतु ही भाषा रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थेवर ज्याच्याला आपण नावावर उभा लागलो शिकलो आज कित्येक अधिकार किती झाले, ही फक्त उन्मटगिरी वाढले, ही 5 वर्षात वाढले, ह्या आलेल्या फक्त 5 वर्षात वाढले आणि आपण जी चूक मागच्या वेळी केली की ह्या वेळी करू नये ह्यासाठी मी इथे उभा आहे. अनेक तालुक्यात बघतो आपण, तालुक्यात अनेक जणांची स्टेटस असतं, जलनायक जलनायक जलनायक. स्टेटस म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे की आपण स्टेटस का ठेवतो आणि कुणाचं ठेवावं कशा करता ठेवावं. एक गोष्ट सांगतो, रामोसवाडी सारख्या बारक्या गावात एका दाऱ्यावर लिखित होतं, त्या दाऱ्यावर होतं ना, वाल लिखित होतं दाऱ्यावर, तर त्या दाऱ्यावर पोलीस उभे करून 3 डंपर कॉन्क्रीट टाकलं, 3 डंपर, त्यातनं म्हणजे थेंबर सुद्धा पाणी येऊ नये ह्याची व्यवस्था केली. आणि जर राजकारण करायचं असेल तर माझ्या बरोबर आणण्याच्या घरी बसा, त्या भावनेतून जर कोणी काम करत असेल तो वाल इतक्या मोठ्या पाईपीतून पाणी जाण्या संदर्भातला तो वाल म्हणजे आपण जेवण करताना म्हणतो ना उष्टी हाताने कावळा आणणं, तसं तेवढं पाणी जाण्यामध्ये तेवढा प्रकार होता की अक्षरशः त्या वालमधून इतक्या मोठ्या प्रमाणातल्या पाईपीतून तो वाल लिकेज असणं म्हणजे उष्टी हाताने कावळा असतो, तो सुद्धा फक्त राजकीय देशापोटी बंद केला. आणि आपण शेतच होतो जलनायक. अरे किती लोकांनी त्या पाण्यासाठी कष्ट केले आणि किती लोक त्याच्यासाठी जेलमध्ये बसले अक्षरशः लोक, आणि आपण शेतच ठेवायचा जलनायक. त्या दिवशी 7 सभेत सुद्धा मी बोललो की शिंदे साहेबांचं जर जातीय कोणी असत्याल, कोरेगाव तालुक्यात असू द्या, खटाव तालुक्यात असू द्या, किंवा ज्या ज्या तालुक्यात त्यांनी वसण्याचं पाणी, ज्या ज्या गावात त्यांनी वसनीचं पाणी जाणार आहे असं त्यांनी घोषित केले. जेवढं त्यांनी त्यांच्या फेसबुकला किंवा त्यांनी स्टेटमेंट दिलं साहेब, त्यात इतकी गावाची नावं घेतली की काय बोलायचं नाही. पण त्यांनी नावं घेतलेल्या गाव कुठल्या गावात वसनीचं पाणी जात नाही, सगळ्या गावात वसनीचं पाणी जाते. फक्त त्यांनी हा लोकांच्या भेदभाव करायचा, मी पाणी देत असताना ते पाणी देऊन देत नाही, मी पाणी देत असताना ते पाणी देत नाही. फक्त कुठल्याही परिस्थितीत 7 रोडच्या सगळ्यात बोललं तेच आज म्हणतोय की जर महेश शिंदे साहेबांनी 8% प्रमाणे किती टीएमसी पाणी कोरेगाव तालुक्याला देणार आणि उरलेलं पाणी बाकीच्या तालुक्याला देणार हे स्पष्ट केलं तर कुंट्याच्या चौकात सुद्धा मी त्यांचा खरोखर सत्कार केली. फक्त हे मुलगा-मुलगीचे धंदे, अहो काय बोलते तो बेकार बेकार इतका खतरनाक बोलतात. 300 दिवस रोटेशन ठेवणार काय प्रकार आहे. 45 दिवसाचा रोटेशन
ज्या गोरगरीब संघर्ष बचाव समितीचं मागच्या 18 वर्षात साहेब इतका संघर्ष करून कोरेगाव तालुक्याला इतकं पाणी किंवा ह्या वाई सातारा आणि कोरेगाव तालुक्याचं इतकं पाणी, हे पाणी इतक्या रोटेशन मिळायला पाहिजे, इतकी रोटेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे, हे त्यांनी समजून जावं. त्यांना तुम्ही दलाल म्हणता. अहो दलाल खरोखर लोकसेवा करणारा दलाल नसतो. आकडेमोडीचा जो खेळ करतो का नाही, इकडे 3 TMC, इकडे 2 TMC, इकडे 5 TMC, हे दलाल असतात. आकडेमोडीचा खेळ करणारा दलाल असतात. 300 दिवस पाणी म्हणजे आता कोरेगाव तालुक्यात आपण शेती करायची नाही, मासेमारी करायची, शेती करायची, असं करायचं आहे बघा. 300 दिवस पाणी. अहो काय पद्धत आहे काही. शर्मा कुठे आता उद्या कांदा टमाटी वांगी काय नाही जायचं, मासे चिलाप्या सुरमई ही जी काय पाणी शेती काय येणार आहे. काय पद्धत आहे राव. आणि आपण हे ऐकून घेतो, हे असलं सुद्धा आपण ऐकतो. काल सुद्धा परवा सुद्धा शिंदेसाहेब कोमट्यात बोलत होते, आकडेवारीचा जर हिशोब सांगितला असला तर आता मी त्यांचा सत्कार केला. आता फक्त ही कुलवाबुलवीची काम आहे आणि ह्याला कुणी बळी पडू नये. जनरेश्वर कारखान्या संदर्भात सगळ्यांना विचारा की इतका संघर्ष काय साहेबांनी केला. तुमच्यातले 4-5 लोक माझ्यावर होते, अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढत गेलो. आणि साहेब खरं तो त्या कारखान्याच्या लढाईच्या नादाला लागलो नसतो का नाही. बरं साहेब, कारखान्याच्या लढाईच्या नादाला लागलो नसतो का नाही. सुप्रीम कोर्ट, DRT, हायकोर्ट 50 एकरात तरी मालक आपण स्वतःच्या पैसे ना इतके पैसे गेले माझे. पण ह्यानी 3.5 महिन्यात कारखाना होतो. अहो तुमची योगदान काढण्यासाठी, ना उभारणीसाठी ना मिळवण्यासाठी, नुसतं लोकांना खुश करण्यासाठी 3.5 महिन्यात कारखाना होतो. 3.5 महिन्यात कारखाना होतो. काय त्याच्या संदर्भात एक पाऊल टाकायचं दाखवा तुम्ही. लोक जमल्या काहीतरी लोकांना खुश करायचं या दृष्टिकोनातून आपण बोलायचं म्हणून बोलायची भाषण बोलायचीच कडे वरनं भरपूर काय अडचण नाही. पण ह्यातनं आपण सांग व्हायला पाहिजे की बाबा हा माणूस इतका गुणवत्ता करत असताना सुद्धा आपल्याबरोबर उभा राहतो आणि हे ज्याला आपण किंवा दाखवून देत नाही. इतकी वाईट परिस्थिती जनतेश्वर कारखान्या संदर्भात साहेब सांगतो. मध्ये कुठल्या तरी कामगाराने स्टेटस ठेवला आपला, तर त्याला कामावर बाहेर काढलं, कामाने घरी बसवलं. पण जनतेश्वर प्रशासनाला मी सांगतो, आजपर्यंत कारखान्यानं कुठल्याही राजकीय विषयात भाग घेतलेला नव्हता आणि तसा आताही घेऊ नये. बिनकामाचं आम्हाला दाखवू नये. उगल बसलेल्या गांधी उठून काहीतरी आम्हाला उठून घेऊ नका ही त्यांना विनंती आहे. अजिबात एकाच कामगारा संदर्भात जर पुन्हा ऐकायला मिळालं तर आम्ही आंदोलनात मोकळे, आयुष्य आमच्या आंदोलनात गेले, आमच्यावर तक्रारी होणार. म्हणूनच साहेब भाऊ वकील आहे आणि बायको सुद्धा वकीलच केली. आणि शेवट एकच तुका सांगतो, आता कितीतरी नोटिसा की ह्याला कधी बघितली आली, ह्याला 107 आली, ह्याला 151 आली, ह्याच्यावर मागची फौजदारी झाली. पण त्यांना एकच निश्चित सांगतो की सत्ता ही जसं आपण म्हणतो की सत्ता ही सूर्याप्रमाणे एखाद्याच्या डोक्यावर राहत नाही कायम, तशीच आज तुमचे उद्या आमची आणि आमची आल्यावर बारिश कमी की आती है. एवढं लक्षात ठेवा आणि या कारवाईचं भंपासपणा आम्हाला करायचा थांबवा एवढीच विनंती करतो. आणि शशिकांत शिंदे साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करायचा. तुतारीच्या चिन्हावर काना बटणं दाबून शशिकांत शिंदे साहेबांना विजय करायचं आवाहन करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष घनश्यामजी शिंदे आबा, महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा संजनाताई उपस्थित, अर्णब पम्माने, तानाजीराव गलते तात्या,
उपस्थित श्रीमंत भाऊ प्रतापराव कुंबले, सुनील उरमाळे, गोविंदरावजी कदम, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर तरुण कार्यकर्ते, माता भगिनी, प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आणि अनेक वल्गना उठू लागल्या, अनेक वावड्या उठू लागल्या. परवात समोरच्या उमेदवाराची या ठिकाणी प्रचार सभा झाली. अनेक मुद्द्यांना हात घातले. पहिला मुद्दा सांगतो, त्याने असं सांगितलं, शिक्षक हे विद्यार्थी घडवतात. आपले सहकारी शिक्षक आहेत प्राध्यापक जितेंद्रजी जगदाळे, यांच्यावरती त्याने नामोल्लेख न करता भाष्य केले. त्याला माहितीसाठी सांगतो, प्राध्यापक जितेंद्र जगदाळे हे फक्त शिक्षक नसून एक चव्हाणचे शिक्षक म्हटलं तरी थोडक्यात सांगतो, पिंजऱ्यातले शिक्षक आहेत ते. त्याने नुसते विद्यार्थी घडवले नाहीत तर उत्तम उदाहरण हे त्यांचे सरांचे हे विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्रावर ते सभा गाजवत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो, खरंच विद्यार्थी कशात घडवतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी पाहावं. विकासाच्या कामाच्या बाबतीत त्यांनी वल्गना केल्या. मित्रांनो, कुंठे गावामध्ये 65 कोटी रुपयाची कामं केली म्हणून त्याने सांगितलं नाही, नुसतं त्याने ती पत्रकं प्रत्येक घरोघरी वाटली. आम्ही अनेक कामं केली. मी 5 वर्ष काम करतो, साहेबांनी 10-15 वर्ष या ठिकाणी कुंठे गावामध्ये विकासाची कामं केली. कधी आम्ही जाहिरात केली नाही आणि कोणाला सांगितलं ना असं कर तसं करतोय म्हणून. आमचं कर्तव्य आहे, आम्ही केलं. लोकांनी जबाबदारी दिली आणि जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याचं काम केलं. समोरनं कसं काय विकास केला हे काम केलं. ट्रिमिक्स, आजपर्यंत ट्रिमिक्स कुठं माहित नव्हतं. ट्रिमिक्स काय तर खडी, वाळा आणि सिमेंट झालं ट्रिमिक्स. मित्रांनो, ह्या रस्त्याची किंमत किती आहे? माझ्यासारखा एखादा काम करायला आला तर 1 कोटीच्या आत काम बसते. किती किंमत वाढवून करू द्या, 1 कोटीच्या आत काम बसते. त्यांनी सांगितलं 4,75,00,000 काम आहे. 4,75,00,000 आहे. कुठे गेले 3,75,00,000? हे विकास केला तुम्ही? तिचं भरण्याचं काम केलं. सुधारपणा आहे तिथं सुधारपणा रस्ता केला, काम केले म्हणून उपकार केला. त्या रस्त्याला 1 कोटीचं काम केलं. माझा सगळं केला तर 25 जागात काम होते. तिथे मीडिया जर वाढवून तर 25 जागात काम होऊ शकतं. मी ठामपणे सांगतो. कुठे गेले 1,75,00,000 त्यांच्या खिशात गेले. त्यांनी मध्यंतरचे पत्रक वाटले. 50% काम मी केले स्वतः. काय प्रकारचं वर्णन करता तुम्ही? दुसऱ्याचे काम आहे हे पाणी पुरवठ्याचं वॉटर सप्लायची स्कीम केली नवीन. मी पंचायत समितीच्या माध्यमातून मी स्वतः बसवले. पंतप्रधान सडक योजनेचा आराखडा बनवत होता. साहेबांनी मला अधिकार दिले, सभापती आहे तुम्ही तालुक्याचा आराखडा बनवा. स्वतः आराखडा बनवलाय मी. त्या आराखड्यावरती माझी स्वतःची सही आहे. आज चिमणगावपासून लक्ष्मी मंदिरापर्यंत सांगवी मार्ग येणारा रस्ता मी स्वतः बसवलाय. नारळ फोडून त्यांनी श्रेय घेण्याचं काम केलं. श्रीनिवास पाटील खासदार होते, त्यांनी पुन्हा तिथं कोणशीला बसवली त्यांच्या नावची. विकास केला म्हणजे उपकार केला ना, तुमचं कर्तव्य तुम्ही केलं. पण विकास करत असताना घर किती पडले ह्याचा विचार केला कुणी? मित्रांनो, अनेक कामं केली. आम्ही कधी जाहिरातबाजी केली ना. ह्याने कामं केल्याने 70% कमिशन स्वतःच्या कंपन्या चालवल्या, पैसे कमवायचं काम केलं. दुसरा विषय सांगतो साहेब, आमच्या गावामध्ये राजकारण करत असताना
अतिशय दर्जापणा राजकारण आजपर्यंत झालं. आमच्या गावामध्ये नानाभाऊ म्हणून सरपंच होते, आज देवागत हयात नाही, ते ताराजा म्हणून सरपंच म्हणून काम केले त्याने, आज हयात नाही ते, पण त्याचं नाव घ्यावं आले स्वाभिमानानं नाव घेऊ शकतो. त्याने दर्जापणा राजकारण केलं आणि कधीही द्वेषाचं राजकारण केलं आहे. 5 वर्षामध्ये राजकारणाची इतकी पातळी खाली गेली, आमदार म्हणून नावावली करायला आम्हाला लाज वाटते अशा पद्धतीचं याने राजकारण केलं खालच्या पातळीवरती. 5 वर्ष झाले तुम्ही आमदार आहात, जवळजवळ 1.5 वर्ष झाले कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आहात आणि आता आचारसंहिता लागायच्या वेळेला त्यांनी मुरमीकरणाची कामं चालू केली. साहेब तुम्ही जलसंपदा मंत्री होतात, 6 महिने सगळी यंत्रणा जलसंपदा विभागाची साहेबांनी या कुठ्यामध्ये शेतकऱ्यांचे रस्ते करण्यासाठी चालवले. याने आता आचारसंहिता लागायच्या वेळेला मुरमीकरणाचं काम सुरू केलं. आचारसंहिता त्यांना माहिती लागलेली काम होत नाही, डंपर टाकले आणि आचारसंहिता लागलेली कामं बंद झाली. अधिकारी काय रिस्क घेत नाहीत, अधिकारी काय नोकऱ्या घालून गेला मोकळे नाहीत, अधिकाऱ्यांनी कामं बंद केली. जलसंपदा विभागाची यंत्रणा अधिकारी काढून नेली आणि या ठिकाणी शशिकांत शिंदे आणि राजाभाऊ यांची बदनामी केली की ह्याने कामं बंद पाडली म्हणून तक्रार केल्या. एवढ्यावर न थांबता त्यांचे बघत बच्चे आमदार महेश शिंदेचे जे बघत बच्चे आहेत त्याने आमच्या गावातील माता भगिनी 25-30 माता भगिनी एकत्र केले आणि सकाळी 6 वाजता खटावमध्ये महेश शिंदेचा माला गाठला. त्यांना माहित आहे काम का बंद झाले, काय अडचण आहे. एवढं न जमता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या महिलांना माता भगिनींना आमच्या घरी मोर्चा घेऊन पाठवलं. मी महेश शिंदेच्या बघायला बच्चांना सांगू इच्छितो, राजाभाऊच्या घरी हा याच्या बिचारा कधीही तुम्ही यावं आणि स्वच्छ बनवण्याचं काम करणारा कार्यकर्ता आहे. कधीही तुम्ही यावं, पारावरती चर्चेला बसावं. रस्त्याची कामं करायला मी कधीही आणवलं नाही, रस्त्याची कामं करण्यासाठी मी सहकार्य करणारा कार्यकर्ता आहे. शेतकरी मी आहे, शेतकऱ्यांची कामं झालीच पाहिजे ह्या भूमिकेचा मी आहे. कधीही चर्चेला यावं पारावरती आणि पोरांशी आम्ही विरोध केला म्हणून दाखवावं, राजकारण सोडून द्या. नाहीतर तुम्ही ते राजकारण सोडावं आणि घरी जाऊन टाळा कुठे बसावं. मित्रांनो, इतक्या खालची पातळी गाठली या 5 वर्षामध्ये आमदार झाल्यापासून. आपल्या गावातील 143 मतदारांची नावं कमी करण्याचं पाप त्या महेश शिंदेने केलं. संजय काटकरला पुढे केला आणि 143 मतदारांच्या वरती आरोप केले की इथं राहत नाहीत म्हणून. अरे आपलेच बंधू भगिनी आहेत ते नोकरीच्या निमित्तानं मुंबई पुण्याला राहिले म्हणजे काय गाव सोडून गेले का. ज्याने आरोप केले, ज्याने शिफारशी केल्या ते बी गावाचेच आहेत. कुणी काय केलं सगळे आमच्याकडे आले आहे, सगळे मला माहित आहे. मी या ठिकाणी प्रांत अधिकारी असतील किंवा त्यांची यंत्रणा असेल त्यांच्यावर आरोप आहे माझा. मागण्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर सुनावणी झाल्यानंतर 25 नाव आमचे जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केली. ती सुद्धा महेश शिंदेच्या सांगण्यावरून प्रांत अधिकाऱ्यांनी मतदार यादीमध्ये घेतलेली नाही. त्या प्रांत अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो, तुम्ही अधिकारी म्हणून 58 वर्षापर्यंत राहणार आहात. महेश शिंदे किंवा राजा शशिकांत शिंदे असतील हे लोकप्रतिनिधी आहेत, ते आज असतील उद्या नसतील. लोकशाही प्रत्येकानं मान्य करावं लागते. पण अधिकाऱ्यांना एवढंच सांगू त्या दिवशी मी त्या तिथं जाऊन त्यांना सुनावलं, तुम्ही माहिती ऐकून आमची नावं घेतली ना, त्याचं तुम्हाला निश्चितच पक्षाचा भविष्यात व्हायला लागेल हे अधिकाऱ्यांना मी त्या ठिकाणी सांगून आलो. साहेब आपली सत्ता आल्यानंतर त्यांना निश्चितच त्यांची जागा दाखवायचे जे मी या ठिकाणी आपले सांगतो. दुसरा विषय, त्या दिवशी माझ्यावरती आरोप केला पंचायत समितीचे 2022 मध्ये 3 कोटी रुपये गेले कुठे. महाशय तुम्ही आमदार आहात, तुम्हाला अक्कल येऊ पाहिजे. ज्या वेळेला
त्यावेळेला प्रशासक लागलेला होता आणि प्रशासक लागलेला असताना अधिकारी सगळे पंचायत समितीचा जिल्हावरच असेल ते तुम्ही चालवत होतात. तुम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या चुकीचे दबाव चुकीची कामं करून घेत होतात. मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, ज्या वेळेला तुम्ही 3 कोटी रुपयाचा आरोप करता त्यावेळेला पंचायत समितीचं बजेट किती असतं तुम्ही पाहिलं का? पहिल्यांदा पंचायत समितीचं बजेट असतं 50 लाख 55 लाख वर्षीचं 55 लाख रुपये बजेट आणि ह्यानं मला 3 कोटी रुपये गेले कुठे? अरे किती लवकर बोलता तुम्ही? किती लोकांची दिशाभूल करणार आहात? मित्रांनो, अनेक त्या 5 वर्षामध्ये आपण भोगलोय. साहेब इतक्या खालच्या पातळीवर राजकारण, ग्रामपंचायत निवडणूक झाली, कुठलाही आजपर्यंत आमदार तुम्ही 10 वर्ष या ठिकाणी तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं, पण इतक्या खालच्या पातळीवर तुम्ही आलेला नाहीत, कधीही आलेला नव्हता. आणि पाठीमागच्या स्वातंत्र्यानंतर अनेक आमदार झाले पण कधी ते खालच्या पातळीवर आले नाहीत. बाजाराने खटामधलं माणसं या ठिकाणी ग्रामपंचायतीला पैसे वाटण्यासाठी पाठवले. आता पैसे वाटण्यासाठी पाठवल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात गावल्यानंतर तर काय बाकीचं पुढचं बोलत नाही मी. चुकीची कामं केली त्याने, पैसे वाटले त्याने आणि गुन्हे दाखल केले आमच्यावरती. आणि माझा गुन्हा दाखल आहे, माझ्या मुलावर गुन्हा दाखल, माझ्या पुतण्यावर गुन्हा दाखल आहे, रोमन आहे त्या ठिकाणी त्याच्या गुन्हा दाखल, त्यांच्या दोन्ही मुलांच्या गुन्हा दाखल. प्राध्यापक जितेंद्र जगदाळे त्या दिवशी कारखान्यावरती होते, सीसीटीव्ही मध्ये सगळं फुटेज दिलं, त्यावेळेस सगळ्यांच्यावरती गुन्हा दाखल. इतक्या खालच्या पातळीवर दबाव टाकून तुम्ही राजकारण करत आहात. कुमट्याची जनता किंवा कुमट्याचा मतदार कधी तुम्हाला झोकणार नाही, या ठिकाणी मी निक्षून सांगू इच्छितो. काल परवा दिवशी त्याने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली, प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि व्हिडिओ काढून प्रसारित केला. 2 धरणाच्या पाण्यासंदर्भात. मित्रांनो, आपण सगळे शेतकरी कुटुंबातील आहोत. पाण्याशिवाय शेती चालत नाही, निघत नाही, उत्पन्न करता येत नाही आपल्याला. पाण्यावरच शेती अवलंबून असते. त्या बाजारानं पाणीदार म्हणून समजून जननायक म्हणून घेतो. आपलेच वाटणीचं 4 टीएमसी पाणी कमी केलं आणि तेच पाणी खटामाला दिलं. खटामाची जनता आपलेच आहे, आपलेच कोणते नातेवाईक असतील त्यांना द्यायला आमचा विरोध नाही, हे सुद्धा त्यांना सुद्धा पाणी मिळायला पाहिजे. पण आमच्या हक्काचं पाणी त्यांना द्यायचं काय कारण आहे? आपल्या हक्काचं 4 टीएमसी पाणी त्यांना दिलं. 15 ऑक्टोबरला ज्या आचारसंहिता लागली त्या दिवशी सुपर आचारसंहिता लागली आणि सकाळी जी आर काढून घेतला. 15 ऑक्टोबर 2024. खोटं बोलत नाही. पाण्याचे सगळे किती पाणी टीएमसी दिलं, किती आपलं कमी केलं. 11 टीएमसी पाणी होतं, खाली राहिलं 7.5 टीएमसी राहिलं, त्यात पिण्यासाठी केलं. आणि ती जनजागृती 13 वर्ष झालं. आपल्याला पाणी व्यवस्थित मिळावं म्हणून संघर्ष समिती, आपल्यातील शेतकरी बांधव संघर्ष समिती स्थापन केली आणि ती संघर्ष समिती लढते की आपल्या वाटणीचं पाणी आपल्यालाच मिळावं म्हणून त्यांनी 4 टीएमसी कमी केलेलं पाणी लोकांना समजावं म्हणून जनजागृती करून प्रत्येक गावामध्ये मिटिंग घेतात. ते कुणालाही मत द्या म्हणत नाहीत, कुणाला मत देऊ नका म्हणत नाहीत, फक्त लोकांना समजून सांगण्याचं काम करतायत. हे पुराव्याशी बोलतो मी. महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्याची सही आहे. पकड्या मला 300 दिवस सलग पाणी. 300 दिवसाचा हिशोब मी सांगतो तुम्हाला कसं दिलं. 300 दिवस 300 दिवस सलग पाणी सोडलं म्हणून सांगतोय. पाणी शेवटचं आलं मे मध्ये, सगळे सूट नाही तिथं मे मध्ये शेवटचं पाणी आलं. जून पासून धरा, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 6 महिने झाले कणाला पाणी नाही आलेलं. साहित्य 180 दिवस कणाला पाणी आलं नाही. वर्षाचे 300 आणि 180 480 दिवस असतात वर्षाचे. मित्रांनो, अतिशय लवण होणारा आमदार कोण होत असेल आजपर्यंत झाला असेल तर आम्हाला चिंता झाला.
23 तारखेला ब्राझीलला पॅक करून तयार ठेवा म्हणून सांगायचं आपण. दुसरे आपल्या महत्वाचा आणि गावाच्या दृष्टीने कळकळीचा मुद्दा आहे वनीकरण. आपलं लिंगी जमा, आपला लिंगी जमा साहेब वनीकरण आमचं तुम्ही पाहताय. सोलर कंपनीला द्यायचं म्हणून MSCB ला मागणी केली. गावाच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यासाठी आम्ही 2 ग्रामसभेला चर्चेचा विषय घेतला आणि आजपर्यंत आमच्या गावातील वाट वडिलांनी पूर्वजांनी आजपर्यंत आम्ही सुद्धा वनीकरणाचा एकही कोणत्या कुणाला जाऊ दिला नाही. मित्रांनो, MSCB ने वनीकरण मागितलं, 1 रुपया भाडेतत्वानं वनीकरण दिलं. महेश इंद्रांना दावा टाकून घेतला. सोलर कंपनीला MSCB देणार. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, वनीकरण हे आपले गावचं नाक आहे, गावची प्रॉपर्टी आहे, त्याची जपणूक करणं तुम्हाला सगळ्यांचं कर्तव्य आहे. एकदा केल्यानंतर पुन्हा मिळणार नाही. वनीकरण 35 एकर वनीकरण 1 रुपया भाड्यानं MSCB दिलं. या ठिकाणी त्या जण म्हणून आम्ही ग्रामसभामध्ये ठराव घेतला. 12 ग्रामसभा ठराव घेतला. मी त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणलं आणि सरपंचांना म्हणलं, तुम्ही आमदारांच्याकडे जा आणि वनीकरण कोर्टमध्ये जाण्याची गरज आहे. तो स्वतः माझा मुख्यमंत्री बनाला मी उद्धव ठाकरेला मी घालवलं. अभिमानानं सांगतात गद्दारी करून, आणि तेच गद्दार इथं गद्दार घेऊन राजकारण करतात. वनीकरण आपल्या अस्मिता आहे गावची, 35 एकर वनीकरण यांच्यामुळे गेलं. सरपंच आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणले महेश इंद्र आम्हाला सहकार्य करणार नाही म्हणून सांगितलं. विशाल चव्हाण या ठिकाणी कार्यकर्ता आपला बसलाय, सोसायटी चेअरमन, त्यांनी निषेधाचा ठराव केला. मी म्हटलं नको निषेध करा, आमदार आपल्याला खालच्या बदलून ते गाठी म्हणून आपण गाठायचे नाही. वनीकरण केलं, उतारा आहे. 35 एकर वनीकरण महेश इंद्रच्या कर्तृत्वामुळे गेले आणि सरपंचा कर्तृत्वामुळे गेले. भाडे तत्वानं 1 रुपया भाड्याने जमीन दिल्यानंतर या ठिकाणी चंद्रीचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आपल्या सेवेसाठी आले. महत्वाचा विषय स्वागत आहे आपलं. मित्रांनो, वनीकरण आपलं 35 एकर 35 एकर वनीकरण भाडे तत्वाचा भाडे करार केला. भाडे करून नाव कुठं असतं इतर हक्कामध्ये भाडे करून नाव यायला पाहिजे. सगळे आपण जाणता आहात. या ठिकाणी ग्रामपंचायतीचं नाव कमी केलं आणि भाडे करून नाव मालकी हक्कामध्ये घातलं. मी बोलत नाही, हा उतारा पुरावा दाखवतोय. एवढ्यावर थांबले नाहीत ते, एवढ्यावर न थांबतं त्याने राहिलेल्या 90 एकरावर नोटीस पाठवल्या आणि ते 90 एकर राहिलं सुद्धा घेण्याची प्रोसेस चालू केली. मित्रांनो, असले आपले या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो नाही, हक्कानं सांगतो, गेलेलं 35 एकर परत घ्यायचं का नाही, राहिलेलं 90 एकर द्यायचं का नाही. ते 35 एकर परत घ्यायचं असेल आणि 90 एकर राहिलेलं वाचवायचं असेल, महेश इंद्रला घरी बसवणं हेच आपलं कर्तव्य पहिल्यांदा. महेश इंद्र निवडून आला तर राहिलेला 90 एकर राहणार नाही. या ठिकाणी सोलर कंपनीचं नाव चढेल आणि सोलर कंपनीत मला समजलं पार्टनरशिप त्याची आहे. आपल्याला गंमत बघत बसावं लागेल. गावच्या अस्मिता जाईल, गावचं नाक जाईल. त्याला निवडून दिला तर 90 एकरी जाईल आणि त्याला पाडलं. शशिकांत शिंदे साहेबांना निवडून दिले तर गेलेला 32 एकर परत येईल. त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन करतो, त्याच्या 20 तारखेला मतदान आहे. 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्ह पुढील बटन, तुतारी वाजवणारा माणूस हे शशिकांत शिंदे साहेबांच्या नावापुढील बटन दाबायचं.
पाठवायचं, शिंदे साहेबांना विधानसभेत पाठवायचं आणि 23 तारखेला महेश शिंदेला प्राजला पाठवायचं. एवढंच आपण काम करूया आणि संपत जय जय महाराष्ट्र. स्वाभिमानी जिल्हा, स्वाभिमानी तालुका, निष्ठा आणि निष्ठेचे शिलेदार, पूर्वगामी विचारांचे विचारवंत म्हणून मी सांगतोय मंडळी, वार फिरलंय, मंडळी वार फिरलंय आणि तुतारीला महाराष्ट्राला गिरलंय. हे लक्षात ठेवा. अखंड महाराष्ट्रात मी नेहमी सांगतो, डझनभर झाले मिंदे, अरे डझनभर झाले मिंदे, निष्ठेचं एकच नाव ते म्हणजे शशिकांत शिंदे. यानंतर मी विनंती करेन आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांना आपण जनता जनार्दनाला संबोधित करावं, हात वर करायचा, जोरदार ताली वाजवायची. मी आतापर्यंत इतक्या सभा केल्या, इतक्या बैठका केल्या, परंतु आमच्या मुली, आमच्या भगिनी एवढ्या घोषणाने कुठं ऐकल्या नव्हत्या, त्या कोणत्याच ऐकल्या. मी या सभेवरून आलो जळगावच्या, तेव्हा महिलांची प्रचंड गर्दी होती. मला शंका आली, योजना सरकारने दिली आणि फायदा आम्हाला होतो का काय? मी नंतर विचार केला की 1,500 दिले, कारण निवडणुकीला लोकसभेला पराभव पाहिल्यानंतर या सरकारने महिला भगिनीच्या आठवणाला 1,500 दिले. परंतु त्याने विचार केला की महिलांचं रक्षण करणारं सरकार आपलं असावं, ते महाविकास आघाडीचं असावं, आणि 3,000 रुपये देत असताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी जोर देणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला जावं. शरद पवारांचा विचार हा 33% आरक्षणात होता. महिलेला वैमानिकापासून संरक्षणामध्ये देणारा शरद पवार त्यांच्या पाठीमागे महिलांनी जावं, म्हणून ही महिलांची पाठिंबा हा राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला मिळतो, याचा मला आनंद आहे. सभेला येत असताना
खालच्या गाडीतून आलो. ही मुलं होती. मला गाडीतून आलो आणि इतक्या जोरात घोषणा देत होती. त्यांनी मला सांगितलं बघा, त्यांनी सांगितलं मी माझ्या सायकलला झेंडा वेल्डिंग केला. मी ज्या ज्या गावामध्ये जातो त्या त्या गावामध्ये लहान मुलं माझा प्रचार करतात. मी आता निवडून आल्यानंतर पहिला ठराव करणार आहे. 50 वर्षाचा आजवरती अधिकार देऊ नका आणि 7 वर्षाला मतदानाचा अधिकार द्या. शिकवलेला नाही. त्यामुळे 20 तारखेचा निकाल यांनी आजच सांगितला. काय माणसं आहे. मी अभिमानाने सांगायचो मी कोरेगाव मतदारसंघाचा आमदार झालो आणि या कोरेगाव मतदारसंघामध्ये आमदार होत असताना या कोरेगाव मतदारसंघाच्या कोरेगाव तालुक्यातली काही दर्जेदार गावांनी मी उल्लेख करायचो. त्याला एक राजकीय दबदबा असायचा. त्या गावाने निर्णय घेतला तर आमदार होणार, त्या गावाने निर्णय घेतला की खासदार होणार, त्या निवडणूक निर्णय घेतला तर जिल्हा परिषद सदस्य होणार आणि सभापती सुद्धा होणार. त्यामध्ये कुमट्याचं नाव नेहमी असायचं. कोरेगाव असेल, कुमटा असेल, गोशा असेल, अनेक गाव आहेत. पण कुमट्याच्या एकीचा वजन एवढं होतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदारापासून सभापती कोणाचा असेल तर कुमट्याच्या ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. पण कुमट्याचा आशीर्वाद घेतल्याशिवाय माणूस मदत पुढे जाऊ शकत नाही असा इतिहास होता. या गावामध्ये आल्यानंतर आम्ही त्याचा नेहमी अभिमानाने उल्लेख करायचो. हे मागच्या वर्षी अपघाताने आलेल्या आमदारांनी अख्ख्या कोरेगाव मतदारसंघातल्या प्रत्येक गावाच्या नेत्यापासून प्रत्येक गावाला भेटीत जाण्याचं काम केलं. मी तुम्हाला उत्तेजित करत नाही. मी तुम्हाला एवढंच जाणीव करून देतो मी कोणता पक्ष, कोणता राजकारण किंवा कुठल्या प्रकारचे भाषण करणार नाही. 15 वर्षाच्या कालावधीमध्ये एक माणसाने सांगावं, एक माणसाने, एका माणसाला मी कधी विरोधक असला तरी त्रास दिला. कुमट्याच्या एका माणसाने सांगावं, कारण मला माहिती आहे कुमट्याच्या एका माणसाला दुखवलं तर अख्खं कुमट एकत्र येतं आणि त्याचा कार्यक्रम करतो. हा इतिहास तुमचा आहे. आज काय परिस्थिती आहे. कुमट्यामध्ये येऊन तुमच्या असलेल्या सुपुत्रांना आव्हान केलं जातं. कुमट्यामध्ये येऊन सत्ता आल्यानंतर अनेक लोकांना त्रास दिला जातो. का आमच्या मध्ये झोपडीचा फायदा घेऊन काही लोकांची ऐपत आणि कुवत नसताना त्या फक्त महायुतीच्या सरकारमधल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बाकीच्या लोकांचा आधार घ्यायचा आणि प्रशासनाच्या दबावावर दादागिरी करून आम्हाला नामोहरण करण्याचा प्रयत्न करायचा. निवडणुका येतात जातात, पक्ष येतात जातात. तुमच्या स्वाभिमानाला जेव्हा डिवचलं जातं ना तर तो कोणी असो त्याला झोपवण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. हे आता अण्णा माझ्या बाजूला बसले. नावं कमी केली, रडीचा तुम्ही लोकशाही म्हणता ना, प्रचंड विकास करणारा महापुरुष. प्रत्येक नाक्यावर, बोर्डावर, गावाच्या एंट्रीवर एक बोर्ड असायचा. आता आधी निवडणूक लागायच्या अगोदर तर सगळीकडेच होता. प्रत्येक ठिकाणी बोर्ड असायचा. 200 कोटी, 100 कोटी, 500 कोटी. त्याला अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट इकडंच होतं. आणि या बजेटमध्ये असणाऱ्या कामातही तुम्ही जर एवढी विकास कामं केली, एवढी विकास कामं केली म्हणून सांगता
पण रडीचं नाव कशाला खेळतात? या गुंट्यामधल्या पुण्या मुंबईच्या असते किंवा इथल्या लोकांची नावं कमी करायची विरोधी पार्टी आहे म्हणून त्याचा हक्क फक्त मतदानापुरता मर्यादा नव्हता. त्याची ओळख होती की मी या कुमट्याचा आहे, त्याची ओळख होती. त्याचा आधार कार्ड असतो, त्याचा कुमट्याच्या असलेला रहिवाशाचा मी मतदान केंद्राचा तो आधार असायचा, तो तुम्ही काढून घेतला. आणि किती करताय? अरुण आप्पा इथं बसले, आज बऱ्याच जणांना नोटीस आल्या. 20 तारखेनंतर 23 तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी जमावबंदी आहे, तुम्हाला तडीपार केलेला आहे, तुम्हाला या ठिकाणी राहता येणार नाही. त्याला सहन करण्याची पण क्षमता आहे. मी गेली खड्ड्यातली निवडणूक वगैरे मी अंगावर घ्यायला लागलो ना तर बऱ्याच जणांना अंगावर घेऊ शकतो. MP शशिकांत शिंदेची ताकद आहे. हा माणूस काय गुंड आहे? अख्ख्या मतदारसंघातल्या अनेक लोकांना 20 तारखेपासून 23 तारखेपर्यंत तडीपार केला का? कारण तो माणूस तिथं राहिला तर मतदान हा तुतारी वाजवणाऱ्या माणसाला होणार, महाविकास आघाडीला होणार, म्हणून त्याला बाहेर काढून टाकायचं. वारंवार ही कुठली लोकशाही आहे? आणि काल नोटीस आल्या सगळ्यांना, आज सकाळी नोटीस आज दिल्या. पोलीस प्रशासनाला पण सांगतो धन्यवाद आहे. जास्त लांब नाही सगळं. कलेक्टरने आम्हाला आदेश दिला त्यांची नावं मतदार यादीत घेतली पाहिजे, पुरावे दिले, तरी सुद्धा 150 ते 200 नावं कट केली. 18 वर्षाची मुलं आमची झाली, त्यांची नावाचे पुरावे दिले. आमच्या मुली मोठ्या झाल्या, त्यांची मतदानाचा हक्क दिला ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि तुम्ही जाहिरात करताना एकालाही मतदानापासून वंचित करणार नाही म्हणून अपंग असेल त्याच्या घरी जाऊन तुम्ही मतदान घेता, वयोवृद्ध असेल त्याच्या घरी जाऊन मतदान घेता. आणि हे काय? लग्न झालेल्या सुना आमच्या आला, त्यांचं नाव दिलं, त्यांची नावं रद्द केली. 8,500 लोकांची नावं रद्द केली, 20,000 लोकांची नावं रद्द करणार होते. ही तुमची लोकशाही आहे. ते परवाच्या दिवशी या कोरेगाव शहरामध्ये एका डॉक्टरच्या ठिकाणी बंगल्यामध्ये एक गाडी आली, डॉक्टर भुतकर. ती गाडी आली आणि त्या गाडीमधून 2 कमांडो उतरले, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडो उतरले. आणि तिला कार्यकर्त्या लोकांनी विचारलं तुम्ही इथे कशाला आला? आणि आतमध्ये काही लोक जाऊन बसल्याने एकमेकांना पैसे वाटायची सुरुवात केली. पोलिसांच्या केंद्रीय संरक्षण मंत्र्याच्या असलेल्या अंतर निवडणुकीच्या आधिपत्याखाली आलेल्या अधिकाऱ्याचे कर्मचारी यांच्या सुरक्षेमध्ये पैसे वाटतात. त्यांना विचारलं आपल्या लोकांनी, ऊपरची ऑर्डर आहे. या देशातली लोकशाहीचा दिवसा ढवळ्या कोण गेल्या 10 वर्ष होते, 10 वर्ष सत्ताईने अशीच घेतली नाही. ते काय केंद्रामध्ये येत होते, 400चा पार सांगत होते आणि 400च्या पार मध्ये जाणारी मंडळी काटाव पास झाली. त्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये दिल्लीचा आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना आत टाकलं, प्रत्येक जणावर धाडी टाकल्या. ही तुमची लोकशाही. आपण कधी युद्धच केलं नाही, आम्ही कधी लढलोच नाही. ही मंडळी आज तुमच्या देशावर राज्य करतात, तुमच्यावर राज्य करतात. आमच्या पूर्वजांनी इतिहास आहे, आम्ही क्षत्रिय आहोत, लढतो, आम्ही संघर्ष करतो. पण डोक्याने जे लोक चालतात ना ते तुमच्या लोकशाहीचा खून करून टाकताय. आणि हे लोक आता खातकर पण आले. परवाच्या दृष्टी मला एखाद्या सांगितलं साहेब तुम्हाला मी निवडून देतो. तुला कसा देणार? माझ्याकडे यंत्र नाही. कसा आमदार म्हणतात तुम्हाला 1,500 जर दिले जर तुम्ही तिच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एकाने प्रश्न विचारला, त्याला सांगितलं मग तुझी बहिणीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे, तिचं नावच रद्द करतो. आणि आता सांगतात तुम्ही कोणाला मतदान देणार ते मला कळणार आहे. बोलतात का नाही?
म्हणजे यांना कसं कळणार हा ज्योतिषी आहे का अदृश्य आत्मा? लोकांच्या डोक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची भीती निर्माण करायची. आजपर्यंत शंकरराव अण्णा असेल, शालिनीताई असेल, सगळ्यांनी बघितलंय राजकारण केलं, समाजकारण केलं, पण एवढं दबावाचं राजकारण, एवढं भीतीचं राजकारण कधी कुठे नव्हतं. आमच्या आशा वर्कर असतील, आमच्या अंगणवाडीताई असतील, आमचे ग्रामसेवक असतील, आमचे तलाठी असतील, नवे नवे आमच्या एका असल्या बचत गटाच्या महिला भगिनी असतील, या लोकांना भेटायचं म्हटलं तर भीती वाटते. त्यांना बोलवलं जातं, मी सांगतो तसं केलं पाहिजे. कुठली लोकशाही आहे? आणि माझा निवडणुकीचा निमित्त आहे, मी लोकसभेला उभं राहिलो. हो, पवार साहेबांचा निष्ठावंत होतो. चव्हाण साहेबांची या भूमीमधले विचार, पुरोगामी भूमीचे विचार टिकले पाहिजे म्हणून मी उभा राहिलो. एकटा होतो, एकटा. आणि तुम्ही सगळे माझ्याबरोबर होता, एकटा. सगळी सत्ता, सगळे आमदार, सगळे खासदार एका बाजूला होता. 100 कोटी एका बाजूला खर्च करत होते. 2 राज्याचे मंत्री शेवटच्या 4 दिवस मुक्कामाला होते. जेव्हा शशिकांत शिंदेला पाडू शकले, तर शशिकांत शिंदे पडूच शकत. 20 दिवसामध्ये निवडणूक लढवली. 20 दिवसात निवडणूक लढवली. आता सुद्धा उभं राहायचं मला घाऊच नाही. हे भूमिपुत्र म्हणून सांगतात. मी काय पाकिस्तानातून आलो का? मग तुम्ही खटावले तर कोरेगावचे भूमिपुत्र होणार का? सारखे डोक्यामध्ये वाईटच विचार, कुठलं तरी वाईट, झोपताना पण वाईट विचार. विधानसभेच्या निवडणुकीला मी एवढ्यासाठी उभा राहिलो, आपल्या ज्योतिबाच्या साक्षीने सांगतो. पवार साहेबांनी मला सांगितलं, मला नेत्याचा माझा अभिमान आहे. अरे त्यांच्यासाठी 10 वेळा मरण पत्करायची तयारी पण शशिकांत शिंदे आहे. 84 वर्षाचा योद्धा माझा. काल पण जनसागराला झोपणार नाही आता 2 दिवस. 2 वाजता तुम्हाला उठवायला येईल, काय पाहिजे का बोला. एवढे आम्ही स्वस्त झालो. माझ्यासाठी नव्हे तर आपल्या जनतेसाठी 84 वर्षाचा योद्धा काल कोरेगावच्या मैदानामध्ये आला. त्यांनी मला सांगितलं, शशिकांत तू लढतोय, मी तुझं पुढचं काय करायचं ते मी बघतो. मी साहेबांना एका शब्दात सांगितलं, साहेब मला काळजी नाही, तुम्ही मला सांगा. अख्ख्या महाराष्ट्रावर भेटतोय तेवढी शब्दा शशिकांत शिंदेचे एक संधी दिली, अख्खा महाराष्ट्र गावून मला नेहमी माहिती आहे. मला सामान्य माणसातून उभा राहिलेल्या नेतृत्वाला सगळे घेतात. त्यांना माहिती आहे हा पुढे गेला तर महाराष्ट्र जिल्हा सुद्धा काम शकतो. मला सांगितलं तेव्हा मी सांगितलं, साहेब बाकी मला काय माहित नाही. या गावातली, या राज्यातली, या देशातली, या जिल्ह्यातली, या तालुक्यातली मतदारसंघात एक संस्कृती आहे. या चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये एक वाईट माणूस जर आला ना, 5 वर्ष जे भोगतात त्याच्या पुढे 5 वर्षानंतर याची मस्ती एवढी वाढेल, घरातला माणूस सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. घराघरामध्ये फूट वाढेल. अति वापर या ठिकाणी सत्तेचा केला आहे. म्हणून मला याच्यावर लढायचं. आणि एवढ्या एका कारणासाठी वाईट प्रवृत्ती पाळायची म्हणून शशिकांत शिंदे उभा राहिलाय. या अगदी ज्योतिबाच्या शक्तीने मी 2-2 महिने इतक्या कुटुंबाला जेलमध्ये टाकता तुम्ही. अरे घरातला भांडण असेल, बाहेरचं भांडण, गावातलं भांडण, ते बघतील ना. पोलिसांना सांगणार त्याला उचलून टाका. तुझ्याकडे आलं की पवित्र, बाहेर गेला की तो पवित्र. हे मी अगदी पोटतिडकीने बोलतोय. निर्णय शेवटी तुम्ही घ्यायचा आहे, लोकशाही घ्यायचा. कोणाचा जिंदाबाद करायचा करा, मला काय अडचण नाही. पण मी सांगतोय खरं आहे, उद्या कदाचित दुर्दैवाने येत नाही कोण सोडा, पण उद्या कदाचित चुकून तू आलास तर गब्बर सिंग काय आमच्या आई बोलती, बेटा सो जा तो बिन मुछवाला आएगा.
कोणा खात्याची जमीन घेतली, काय झालं त्याचं? आणि काय योजना 2.5 वर्षात महायुती आली, गद्दारीने आली, महाराष्ट्राच्या हितामध्ये गद्दारी करून आली. काय केलं मला सांगा. एका महिला सुरक्षित आहे, कायद्याचा बोजावला. शेतकरी सुखी आहे, अजिबात नाही. तरुणांचे नोकरीला आहे, अजिबात नाही. बेरोजगारी वाढली का? हो वाढली. धोरणच नाही ना. चिठ्ठी आली, धोरण नाही. धोरण उशीर झाला, जरा अर्धा पाऊण तास असताना 20 तारखेचा निकाल आजच लावून गेलो. अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र लुटलाय. खरंच सांगतो, पुरावे पाहिजे तर पुराव्यासाठी बोलण्याची माझी तयारी. फक्त एकच आहे, गावामध्ये एंट्री केला की सिमेंटचा रस्ता दिसतो. अर्धा किलोमीटर गेल्यानंतर परत खड्ड्यात आहे. हद्द संपली, विकासाची हद्द संपली. पुढच्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट मिळेल, त्यावेळेला हद्द सुरू. लुटायचं काम केलं, अक्षरशः लुटायचं. पाण्याचा फार अवघड केला जातो. मी म्हटले प्रामाणिकपणाने पाणी देण्याचं काम मी केलं. मला साधी गोष्ट सांगा, रामोशीवाडीमधून पाणी आल्यानंतर कोणत्याची जमीन भिजत होती का नव्हती? भिजत होती का नाही? वॉल लावला. 2.5 वाजता वरती पोलीस प्रोटेक्शन मध्ये इरिगेशनची माणसं आली. जसं काय फार मोठ्या प्रमाणामध्ये लढाई करायला जातात तशी घाटातून उतरून खाली आली. घराची नाही, मनाची जरा तरी. या रामोशीवाडीमध्ये घ्यायला पाणी नसायचं, टँकर लागायचा. माय माऊली आमची पाणी आणण्यासाठी म्हणून फिरायची. रामोशीवाडी, एकंबे, जळगाव, कुमटे, या सर्व गोष्टीला तिथं पाणी मिळणार होतं. माझं नाही म्हटल्यानंतर बंद केलं. हुकुमशाही, हिटलरच आहे. आणि परत सांगितलं तुम्ही माझ्याकडे आला लगेच चालू करू. आणि पाण्याचं तुम्ही सांगता, मी नाही राजकारण पाण्याचं करत. अरे आज शशिकांत शिंदेकडे मला वाटतं कामगार खाते येईल, मला जलसंपदा खाते दिलं. आव्हान होतं, पुरंदरला जाऊन विचारा. पुरंदरची योजना 8 महिन्यामध्ये चालू करायची होती, 4 महिन्यात चालू करून टाकलो. आर पाटील नाहीये, आर पाटील असतील, गणपतराव देशमुख दोघेही नाहीये. आर पाटलांच्या 26 गावाची योजना होती, निवडणूक लागली होती. मला बोलले काही करा, हे पाणी आल्यानंतर मला निवडणुकीला अडचण जाईल. 7 महिन्याच्या पाणी आलं. आर पाटलांच्या वाढीचा आर पाटीलच्या पाण्यामध्ये आंघोळ केली. हा शशिकांत शिंदेचा काळ. हे वसना वारणा जे काटापूर माझ्यावर कारकिर्दीत झालाय. तुमचा अजून दुसऱ्या योजनेचा नळ सुद्धा चालू झाला. मला किती खोटं बोलायचं. अर्धा टीएमसी पाणी आणि अख्ख्या देशाला पाणी पोचून दिलं. आणि मुख्यमंत्र्यांनी हे ज्या काढलं ना, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही योग्य आहे. 14 तारखेला आदेश काढतात का तुमचा आमदार निवडून यावं म्हणून. 4 महिने योजनेमध्ये तुम्ही पाण्याची योजना करताना लोकांना फसवता. आणि ते पाणी गेलं कोणाचं? पाणी वापरताना तुम्ही इथं मतं मागायला येता. 2च्या पाण्याचा असलेला वापर करताना त्याचं नियोजन तुमचं चुकीचं करून टाकलं. फक्त हट्ट उद्घाटन करायचं होतं. 2 वेळा मुख्यमंत्री पंतप्रधान येणार, पण तुमचं पाणी काढल्याने त्यांना देऊन टाकलं. आणि त्यावेळेस तुम्हाला पाण्यासाठी म्हणून 6 पाड्या माझी कधी व्यासपीठावर तयारी आहे. अधिकारी मस्तेमध्ये बसवायचा, तिकडे ते बसवायच्या, मी बसवायचं, जनता समोर बसून द्या. आणि त्यांनी जर सांगितलं मी म्हणतो ते खोटं आहे, तर मी पाहिजे ती शिक्षा घ्यायला तयार आहे.
बंधूंनो, तुमच्या स्वभावाचा फायदा घेऊन एक माणूस त्याची लायकी नाही तो माणूस आज राजकारणामध्ये सगळ्यांना खेळवतोय फक्त सत्तेचं प्याद बनून. 2 लोकांचा आधार घेऊन मला माहिती आहे आणि पोलीस माझे मित्र ते बोलतील आज काय बोलायचं ते बोल. त्यांना पण त्रास आहे हो. कधी जातोय आता त्यांना माहिती असो. वेळ झालेला आहे. पोलिसांना मी धन्यवाद देईन. मी खरंच सांगतो, सर्व करा पण वाईट माणूस चुकून करा. महाविकास आघाडी येऊन द्या. अरे हे लोक पवारच्या बरोबर तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्राचा चेहरा लाज वाटायला पाहिजे ना. लाज. ज्या माणसाने मृत्यूला पण सांगितलं मी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तुला येता येणार नाही, त्याचं नाव शरद पवार आहे. आव्हानाची भाषा आम्हाला नको. ज्या वेळेला वाटे तुम्ही प्रशासन पोलीस सगळं बाजूला ठेवा. ज्या वेळेला वाटे तेव्हा शशिकांत शिंदे आता तुम्हाला भेटायला तयार आहे. गरिबांना दाबून मारून गरिबांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासनाच्या धमक्या देऊन आमच्या दुकानदार महिला बचत गटांच्या दुकानं रद्द करायची, 5-5 वेळा थाळी टाकायच्या. त्या दुधनवाडी बनवलीमध्ये एखाद्या अख्ख्या दुष्काळी भागामध्ये त्यांनी स्वतःच्या भूमीमध्ये कारखाना काढला. त्याच्यावर 5 वेळाला प्रदूषण मारायचं आहे. 5 वेळा. जरा तरी लाभ वाटली पाहिजे. असा अत्याचारी असलेला सरकार आणि अत्याचारी असलेला माणूस तुम्हाला ठेवायचा का तो विचार. आणि कुमट्याचा स्वाभिमान ठेवा. शशिकांत शिंदे कुमट्याला आव्हान करत असेल ना त्याला घरी बसवा. पण कुमट्याचा स्वाभिमान जो दर्जा आहे ना या तालुक्यामध्ये कोरेगाव आणि कुमट्यामध्ये कोण नादा लागत आहे मला माहिती आहे. ताकद दाखवा. मग बघा कसे रांगत येतील. कुमट्याने बोलायचं मग आम्ही आहे असा चालतो तसा असा येईल. पैशाची मस्ती आहे. फक्त पैसा चालून ठेवू नका. यावेळेला इतिहास करा. मनापासून सांगतो, तुतारी वाजवणारा माणूस हा लक्षात ठेवा. आणि आजपासून सगळ्यांना सांगा तुतारीवाला माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे. एक संधी दिल्यानंतर कुमट्याला जर काय कमी पडलं तर शशिकांत शिंदे त्याला जबाबदार आहे. जे त्या पक्षाचं काम करतात त्यांना पण विनंती करतो, चुकीच्या माणसाच्या पाठीमागे जयजयकार करू नका. आज तुम्ही पाहिजे उद्या तुम्हाला तो अनुभव येईल. बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे कसा वागतो कसा बोलतो. मी अनुभव म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे. मी म्हणतो एकदा एक मताचा अधिकार तुमचा आहे. किती नावं बदलून दे किती काय करून दे तुम्ही ठरवलं ना तर 90% मतदान हे तुतारीवाल्या माणसालाच पडणार. एवढी विनंती करतो. मनापासून या ठिकाणी आपल्या सर्वांचा धन्यवाद म्हणून रजा घेतो. जय हिंद जय महाराज. आपण सर्वजण आपल्या सर्वांचे मनस्वी मनापासून जाग्यावर बसा. जाग्यावर बसून घ्या. कुणीही उठायचं नाही. सगळ्या माता भगिनींना विनंती जागेवर बसा. एक जोरदार टाळी वाजवायची मंडळी. अभिमानाची टाळी स्वाभिमानाने वाजवूया. हात वर करायचा. जोरदार टाळी वाजवायची. वारं फिरलंय आणि तुतारीनं महाराष्ट्राला घेरलंय हे लक्षात असू द्या. म्हणून सज्ज व्हा. अभिमानानं सज्ज व्हा. स्वाभिमानानं सज्ज व्हा. आणि निष्ठेच्या शिलेदाराला स्वाभिमानानं निवडून दिल्या विनंती करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. स्वराज्याची राजधानी सातारा माझा जिल्हा. स्वराज्याची राजधानी सातारा माझा जिल्हा. खटाव माझा तालुका. आंबोडे माझं गाव. या सभेच्या निमित्तानं उपस्थित राहिलो. अँकर म्हणून सूत्रसंचालक म्हणून शिवम डोंबे माझं नाव. शिवम डोंबे माझं नाव. आपल्या सर्वांना सप्रेम नमस्कार. वाढदिवसाच्या निमित्तानं भोजनाची सोय खालच्या बाजूला केलेली आहे. भोजनाची सोय खालच्या बाजूला